मागे एका व्हिडिओमध्ये या तुरीची थोडीशी स्टोरी सांगितली होती की इथं बरंच तण झाल्यामुळं हे शेत यावर्षी उत्पन्न देऊ शकेल की नाही अशी आम्हाला शंका वाटत होती। त्याच्यामुळं याची लागवड अशी खुल्लीवर केलेली आहे, म्हणजे याच्यामधून आवताची पाळी चालते। त्या दोन्हीकडचं अंतर सारखंच आहे, असं अंतर आणि असं दोन्हीतलं अंतर असं म्हणजे चौरस अंतर झाल्यामुळं अशी उभी आणि आडवी दोन्ही पण पाळी चालते, ज्याच्यामुळं मधलं तणकट कमी झालं आणि जे शेत आपलं हाती येणार नाही असं वाटू लागलं ते सुद्धा आपल्याला उत्पन्न देऊन गेलं। आजच आता या तुरीची कापणी झालेली आहे। आता 1-2 दिवस याला वाळायला ठेवून त्याच्यानंतर थ्रेशर मधून काढल्यानंतर जी तूर आपण बघतो त्या प्रकारची तूर इथं तयार होते। याच्यामध्ये जी मेहनत लागली, पावसाळ्यामध्ये शेत करणं एवढं सोपं नाही एकदा हिरवं झालं की। त्याच्यामुळं जे आमचे शिंदे मामा आहेत यांनी याच्यामध्ये भरपूर मेहनत घेऊन म्हणजे अक्षरशः एखादा नापास होणारा विद्यार्थी मेरिटमध्ये आणला असं म्हणलं तरी काही त्याच्यामध्ये हरकत राहत नाही। आणि आज आता हे उत्पन्न आपल्याला याच्यामध्ये तुरीचं दिसत आहे। याची आपण डाळ करण्याचा आमच्या सोबतच प्रयत्न करणार आहोत। अजून ज्यांना लागणार आहे ते आपली मागणी नोंदवू शकतात। शक्य झालं तर त्यांच्यापर्यंतही आपण चांगल्या किमतीमध्ये तुरीची डाळ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। यावर्षी तुरीची किंमत भरपूर वाढल्यामुळे डाळ पण चांगलीच महाग झालेली होती। याचं एक वैशिष्ट्य असं असते, जी मार्केटमध्ये आपल्याला तुरीची डाळ भेटते ती जसं आता सगळे शेतकरी विकायला नेतात त्या सगळ्यांची एकत्रितरित्या ट्रकमध्ये भरूनच मोठ्या मोठ्या दाल मिलला अशी तूर जात असते। म्हणजे ज्याची मिक्सिंग ती इथंच आपल्या मोंढ्यामध्येच होते, कारण मिक्स केल्याशिवाय ट्रकची भरती होत नाही आणि पाठवण्यासाठी सोयीस्कर होत नाही। प्रक्रिया करताना सुद्धा दाल मिल मध्ये मोठमोठ्या मशिनरी असल्यामुळे त्यांना टनामध्ये हे काम करावं लागते, तेव्हाच ते परवडते। त्याच्यामध्ये अडचण अशी होते की याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीच्या तुरी असतात। आता ही चारू या कंपनीची तूर आहे। आता ही टोटल जी तूर आहे कंप्लीट ही सगळी एकच व्हेरायटी असते, ज्याच्यामुळं याच्यामध्ये दुसरं वाणच नसल्यामुळं ही जी डाळ तयार होते ती एकाच प्रकारची असते किंवा एकाच जातीची असते। त्याच्यामुळं ज्यावेळेस शिजते तेव्हा ती एकच सारखी शिजते। परंतु आता मी जसं सांगितलं की मार्केटमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीच्या तुरी असल्यामुळे ती एका जातीची किंवा एका रकमेची असूच शकत नाही। मग त्यामुळे त्याची जी शिजण्याची प्रक्रिया आहे ती वेगळी वेगळी राहते। म्हणजे एकदम कुठं डाळिंब शिल्लक राहणार तर कुठे एकदमच गाळ होणार, अशा प्रकारचं असते। आता आपण विचार करून बघा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचा तांदूळ जर आपण शिजायला टाकला तर सगळा एकत्र आणि सारखा कसा शिजेल त्याच्यामध्ये, अशा प्रकारचं याच्यामध्ये होते। एक ह्या नॅचरल आहेत, केमिकलचे वापर नाहीत, हे तर नंतरच राहिलं। आणि त्याच्यानंतर हा एक बदल असते, म्हणजे ज्यांना जर असं शक्य नाही झालं तर आपल्याकडून खरेदी करणं किंवा असे शेतकरी मिळणं, तर कमीत कमी एका शेतकऱ्याकडून जरी त्यांनी तूर विकत घेतली आणि डाळ तयार केली, किंवा जर कोणी अशी तयार करत असेल तर त्याला थोडं प्रोत्साहन दिलं तर ते जास्त चांगलं राहील। आणि एकदा अशा तुरीच्या चवीचा अनुभव जर घेतला आपण डाळीचा, तर परत विकतच्या डाळीच्या कोणी मागे लागणार नाही, याची मात्र मी तुम्हाला नक्कीच खात्री देतो। त्याच्यासाठी
एकदा त्याचे अनुभव घेणं मात्र आवश्यक असते. ही सगळ्यात मागे राहिलेली तूर आहे. आता सीझन संपलेला आहे. वाळल्यानंतर थोडंसं ऊन पडल्यानंतर मगच आपण डाळ करणार. त्याच्यासाठी आमचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जर जॉईन झाले, माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरला एक रिक्वेस्ट पाठवा, मला त्या ग्रुपमध्ये जॉईन करा. तिथं आपल्या ह्या वेगवेगळ्या ज्या गतिविधी होत असतात त्यांची आपण माहिती देत असतो आणि जवळजवळच्या लोकांपर्यंत या वस्तू नक्कीच पोहोचू शकतात. आता याच्यासाठी आपण असं करणार आहोत तुरीसाठी, की आम्ही जेव्हा तुरीची डाळ तयार करणार आहेत त्याची सूचना आपण त्या ग्रुपमध्ये टाकणार. आम्हाला वर्षभरासाठी जेवढी डाळ लागते तेवढी आपण तयार करून घेणार आणि त्यासोबत जेवढ्या लोकांची मागणी आलेली आहे, ज्यांना पाठवणं आम्हाला शक्य होणार आहे किंवा कोणी आमच्याकडून घेऊन जाऊ शकणार आहे, अशा लोकांसाठी सुद्धा आपण त्यांच्या नावची पण तुरीची डाळ आपल्या सोबतच तयार करणार. आणि एकत्रितरित्या अशी प्रक्रिया केल्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला सोप्या जातात. बादल ये ये, हा आमचा बादल आहे. याला थोडं लाड केलं की अंगावरच उडी मारते. त्याच्यामुळं मुख्य प्राण्यांचा असा असते की त्यांना थोडासा आपण जीव लावला तर ते बिलकुल कसर सोडत नाहीत.